आज आपण बनवतोय स्पायसी स्मोकी गावरान पद्धतीचं महाराष्ट्राची ट्रेडिशनल डिश वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे मध्यम आकाराची काटेरी वांगी घेतली आहेत। ती आपण थोडीशी साफ करून घेऊया। साफ म्हणजे त्याच्यातली काठी काढून घ्यायची आहे आणि पूर्ण देठ न काढता थोडंसं देठा करून कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कट करायचा आणि मध्यभागी 2 चिरा घालायच्या आहेत। आतमध्ये एकदा चेक करायचं कीड वगैरे तर लागली नाही ना। या प्रकारे मी सर्व वांगी साफ करून घेतली आहेत। मध्ये चिरा घालून घेतला आहे। वांगी एकदा स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मी वरून मीठ घातले आहे आणि ही वांगी अशीच मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहेत। त्यामुळे वांगी काळीही पडत नाहीत आणि आपल्या वांग्याची चव रुचकर लागतात, टेस्टी लागतात वांगी खायला। आता एका पॅनमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे। तोही आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परततो तोच त्यामध्ये मी 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आहे। तोही आपण कांद्याबरोबर परतून घेऊया। आता यामध्ये मी सुकं खोबरं घातलं आहे। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याची असते त्यातलं अर्ध खोबरं घेतलं मी। त्याच्या पातळ अशा पाती कापून घेतल्या। तुम्ही किसूनही घेऊ शकता। खोबरंही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। सर्व मसाले भाजून झाल्यावरती गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे। त्याच्यामध्ये 1 चमचा मी सफेद तीळ घातले आहेत आणि याचे आपल्याला रवाळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। याची पावडर करायची नाही तर दाणेदार रवाळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा, खोबरा, लसूण घालून वरून हिरवी कोथिंबीर घातले आणि याची मऊसूत बारीक पेस्ट मी मिक्सरला वाटून घेतली आहे। आता उगाच भांडी कशाला भरायची म्हणून त्याच पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलं आहे। वरून अर्धा चमचा जिरं घातलं आहे। कढीपत्त्याची पानं घातली आहेत। एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी कांदा परतून झाल्यानंतर घरातले बेसिक मसाले घातले आहेत। बेसिक मसाल्यामध्ये मी हळद, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड आणि गरम मसाला घातला आहे। मसाले सर्व तेल सुटेपर्यंत तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। मसाल्यांचा तेल आपल्याला निघालेला दिसतोय। आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। वरून आपण जो मसाला वाटण केला होता तोही घालायचा आहे आणि आपल्याला हे सर्व मसाले वाटण तेलामध्ये भाजून घ्यायचे। या प्रकारे मसाले वाटून घेतल्यामुळे आपल्या जे भरीत आहे त्याची टेस्ट दुप्पट होते। तुम्ही नक्की ट्राय करा। यामध्ये आपण तीळही घातले आहेत। तिळामुळेही दाटसरपणा खूप छान येतो। चवीलाही तितकेच छान लागतात। तुम्ही जेव्हा कधी भरीत बनवाल त्यामध्ये तीळ नक्की घाला। शेंगदाणे तर आपल्या रेसिपीचा हिरोच आहे, तुम्हाला माहितीच असेल। शेंगदाण्याशिवाय, शेंगदाण्याच्या कूटशिवाय वांग्याचं भरीत अधुरं आहे। त्यामुळे शेंगदाणे आणि तीळ नक्की वापरा। यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन तेही याच्यामध्ये मिक्स केलं आहे। पाणी आणि मसाले सर्व एकजीव करून आपण यांना परतून घेऊया। यामध्ये खूप पाणी घालायचं नाही। कमी पाण्यामध्ये आपण मध्यम आचेवरती हे सर्व मसाले परतून घेतो। आता आपली पाण्यात भिजत टाकलेली वांगी काढायची आहे आणि एक एक करून त्या मसाल्यांमध्ये काढून घ्यायचे। वरून मी 1 चमचा मीठ घातलं। वांगी मसाल्यांमध्ये वांगी बुडेल इतकंच मसाले किंवा त्याच्यामध्ये पाणी घालायचे। गरज असेल तरच पाणी घाला, नाहीतर पाणी घालू नका। आपली वांगी व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स झाली आहे। आता 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती वांगी शिजू द्यायची आहे। मी मध्ये एकदा चेक केलं होतं। आता 7 ते 8 मिनिटं होऊन गेले आहे। तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान आलं आहे। तेलही छान सुटलं आहे आपल्या वांग्याच्या भरीतला। वांगी आपली परफेक्ट शिजली गेली आहेत। त्याचा दाटसरपणाही परफेक्ट आला आहे। दिसायलाही अप्रतिम सुरेख दिसत आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, चवीला खूप छान लागतात। आपलं वांग्याचं भरीत बनून रेडी आहे। आता यामध्ये वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची, मिक्स करायची। अगदी परफेक्ट पद्धतीने महाराष्ट्राची ट्रेडिशनल रेसिपी वांग्याचं भरीत बनून रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका।
अशाच नवनवीन घरगुती रेसिपी पाहण्यासाठी, घरच्या मसाल्यांपासून बनलेल्या रेसिपी पाहण्यासाठी राडा रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही याला गरमागरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतं.